नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजची जी काही थंबनेल असेल तर ती बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय क्रिएट करणार आहोत। तर मित्रांनो, जी काही डिझाईन तुम्हाला तर स्क्रीनवर दिसत असेल तर सेम तशा पद्धतीची डिझाईन तुम्ही कशा पद्धतीने क्रिएट करू शकता, काय नाही त्याची माहिती आणि सोबतच त्याच्यामधले जे काही पीएनजी मटेरियल असेल ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता की जे काही पीएल फाईल असेल तर ते नवीन मोबाईलमध्ये चालत नाहीये, तर ओल्ड व्हर्जन जे काही असेल तर द्या म्हणून। तो प्रॉब्लेम माझ्या लक्षामध्ये आलेला आहे, त्याचं जे काही सोल्युशन असेल तर ते उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी येऊन जाईल। त्याच्या आधी जे काही पीएनजी मटेरियल असेल ते वापरून सुद्धा तुम्ही तुमचे जे काही डिझाईन असेल ते या ठिकाणी क्रिएट करू शकताय। तर ती डिझाईन मी सांगणार आहे कसं करायचं काय नाही। त्याच्या आधी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला जायचं इंस्टाग्रामला, आणि इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर अशा पद्धतीचं आपलं जे काही असेल तर ते पेज या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। ओके, तर ज्यांना कोणाला प्रॉब्लेम्स असतील किंवा काय अडचणी वगैरे येत असतील किंवा माझ्यासोबत जर काही बोलायचं असेल, काही शेअर करायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन मला मेसेज या ठिकाणी करू शकता। तर या ठिकाणी सर्वांना मी रिप्लाय करत असतो। तुमची जी काही अडचण असेल ती मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी सॉर्ट आउट करून घेईल। तर ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी नक्की येऊन या ठिकाणी मला मेसेज करू शकता। ओके, आता जाऊयात आपण आजचं जे काही तुम्हाला मटेरियल तर या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। सर्वात पहिले एक बॅकग्राऊंड दिला आहे, तर हे बॅकग्राऊंड तुम्ही तुमची जे काही दुसरी डिझाईन असेल म्हणजे वाढदिवसाची डिझाईन असेल किंवा तुम्हाला जर दुसरं काही क्रिएट करायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही हे बॅकग्राऊंड या ठिकाणी यूज करू शकता। त्याच्यानंतर एक नेम प्लेट तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यानंतर मॉडेल, त्याच्यानंतर मॉडेलचं नाव, त्याच्यानंतर हा जो काही ऋषीमुनींचा पीएनजी असेल तर हा पीएनजी तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकलेला तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी यूज करू शकता। त्याच्यानंतर एक मेसेज, त्याच्यानंतर डेट पीएनजी, त्याच्यानंतर एक आपला लोगो आणि त्याच्यानंतर एक कॉम्बोचं बॅकग्राऊंड दिलं आहे, जे की तुम्ही मी जी काही डिझाईन क्रिएट केली असेल सेम डिझाईन तुम्हाला क्रिएट करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, यूज करू शकता। ओके, तर हे अशा पद्धतीने का दिलं माहिती आहे का, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे ऋषीच्या मागे आपण एक सर्कल टाकला होता तर त्याला जे काही ब्लेंडिंग ऑप्शन असेल ते मी या ठिकाणी क्रिएट केलं होतं। तर हे ब्लेंडिंग ऑप्शन आपल्याला जे काही पिक्सआर्ट असेल तर त्याच्यामध्ये यूज करता येतं, पण पिक्सल लॅबमध्ये ते यूज करता येत नाही। त्याच्यामुळे जे काही डायरेक्टचा कॉम्बो असेल तर कॉम्बो या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे, आणि सोबतच जी काही फायनलची डिझाईन असेल तर ती या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून कोणती गोष्ट कुठे लावायची काय नाही हे गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे। त्याच्यामुळे हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली देऊन टाकलेलं। ओके, तर अशा पद्धतीने जे काय असेल तर फोल्डरच्या या ठिकाणी नाव बघू शकता, गुरुपौर्णिमा एक अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे, आणि हे जे काही सर्व पीएनजीज असतील ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत। ओके, तर हे सर्व घ्यायच्यात आणि घेतल्याच्या नंतर तुम्ही तुमची जे काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी क्रिएट करू शकता। ओके, तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी जे काही तुमचं पिक्सल लॅबचं ॲप्लिकेशन असेल ओके तर ते या ठिकाणी ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर सेम तुमच्या पुढे सुद्धा अशाच पद्धतीचा जो काही इंटरफेस असेल हा येणार आहे। आल्याच्या नंतर जे काही न्यू टेक्स्ट असेल या ठिकाणी तुम्हाला डिलीट करायचं। डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉट इमेज साईज, आणि या ठिकाणची जी काही साईज असेल तरी साईज तुम्हाला किती करायची आहे, 5-5 हजार अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं आणि ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। हे झाल्याच्या नंतर डबल चौकोनवर क्लिक करायचं, कलर्स मध्ये जायचं आणि एक रंग कोणता आहे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। हा रंग सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला प्लसवर क्लिक करून जायचं फ्रॉम गॅलरीवर, त्याच्यानंतर 3 डॉट, त्याच्यानंतर ब्राउझर क्लिक करायचं, आणि या ठिकाणी तुम्हाला जे काही फोल्डर मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलं असेल ते फोल्डर तुम्हाला ओपन करून घ्यायचं। ओके, तर या ठिकाणी बघू शकता गुरुपौर्णिमा एक नावानं फोल्डर दिलं आहे, तर सेम फोल्डर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे, आणि याच्यामधलं जे काही कॉम्बोचं बॅकग्राऊंड तुम्हाला दिलं असेल तर हे घ्यायचं। सेटिंगच्या ऑप्शनवर या रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचे आणि डबल क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला हे काय करायचं, लॉक करून घ्यायचं। हे लॉक झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून पुन्हा एकदा फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर 3 डॉट, पुन्हा एकदा ब्राउझर क्लिक करायचं, आणि हा जो काही पांढऱ्या रंगाची पट्टी दिली असेल ती पट्टी या ठिकाणी तुम्हाला ऍड करायची आहे। ही ऍड झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही लॉक करू शकताय। मग पुन्हा तुम्हाला प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी पुन्हा एकदा 3 डॉटवर क्लिक करायचं, आणि तुमचा जो कोणी मॉडेल असेल म्हणजे तुम्हाला ज्याने कोण ऑर्डर दिली असेल त्याचा फोटो, किंवा समजा तुम्ही जो स्वतःसाठी क्रिएट करत असाल तर तुमचा स्वतःचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला या ठिकाणी ऍड करून घ्यायचा। काय अशा पद्धतीनं मी माझा जो काय असेल तो सेट केलेलाच आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली या ठिकाणी काय झालं, ओपन झालेला आहे। ओके, हा सुद्धा लॉक करायचा, त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर ब्राउझर यायचं, आणि या ठिकाणी तुम्हाला एक नावाची पीएनजी मी प्रोव्हाइड केली असेल, ही पीएनजी घ्यायची रिलेटिव्ह साईज 100%, आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे सुद्धा या ठिकाणी लॉक करायचं आहे। त्याच्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला आजची जी काही आपली मेनटेक्स पीएनजी असेल जो की या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुरुपौर्णिमेचा फॉन्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला असेल तर हा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे, अशा पद्धतीने लॉक करून टाकायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर 3 डॉट, ब्राउझर क्लिक करायचं आहे, आणि जे काही तुम्हाला टेक्स्ट पीएनजी मी या ठिकाणी प्रोव्हाइड केली असेल ती तुम्हाला घ्यायचं आहे, आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ऍड करून घ्यायचं। ओके, तर याच्यामुळे काय होईल, आपलं जे काही अर्ध स्ट्रक्चर असेल ते या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे। तर तुम्हाला सुद्धा सेम बनवायचं असेल सेम करू शकता, किंवा तुम्हाला जर इकडं तिकडं फिरवायचं असेल तर एक सेपरेट पीएनजी मी या ठिकाणी दिलेला आहे महाराजांचा, तो पीएनजी तुम्ही या ठिकाणी यूज करू शकताय।
आणि मग तुमचे जे काही चेंजेस असतील ते चेंजेस या ठिकाणी तुम्ही करू शकता. ओके, त्याच्यानंतर आता फक्त 2 पिन जी उरल्यात ती म्हणजे एक आपला लोगो आणि दुसरं जे काही असेल ती उद्याची जी काही डेट पिन जी असेल तर ती सुद्धा मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही डेट पिन या ठिकाणी अशा पद्धतीने लावू शकताय कॉर्नरला. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपला जो काही लोगोचा पिन असेल तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे आता प्लेस करून घ्यायचा. तो तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी प्लेस करू शकता. त्याच्यानंतर रिलेटिव्ह साईज आणि 100% त्याच्यानंतर हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लॉक करून घ्यायचा. ओके, तर मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी आता जे काही सर्व पिन असतील ते यूज करून मी एक तुमचा पुढे डिझाईन डेमो म्हणून क्रिएट करून दाखवलेले आहे. ओके, तर सेम सगळ्या जे काही पिन असतील ते तुम्हाला सुद्धा यूज करायच्यात. तुम्हाला फक्त या ठिकाणी 2 चेंजेस करायचे. एक म्हणजे माझ्या फोटोच्या जागी तुम्हाला तुमचा फोटो किंवा तुमच्या क्लायंटचा फोटो टाकायचा आहे आणि त्याच्या नावाच्या जागी जे काही नाव असेल तर ते नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आता बऱ्याच जणांकडे हा नावाचा जो काही फॉन्ट असेल हा फॉन्ट अवेलेबल नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. जर तुम्हाला तो फॉन्ट पाहिजे असेल आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ करूया आणि तो जो काही फॉन्ट असेल तो तुम्हाला क्लिकेबल देईल जेणेकरून तुम्ही त्याच्यावर डबल क्लिक करू शकता आणि तुमचे जे काही नाव असेल ते नाव तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. ओके, बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आणि तो पासवर्ड घेऊ शकता आणि यूज करू शकता. ओके, बाकी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर मी थांबतो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.